बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे। संसदेतील कथित घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आजही टीकेची झोड उठवली होती। या प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळ केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोन खासदारांसह एकूण 41 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली। संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या 41 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला। त्यानंतर अध्यक्षांनी या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली। निलंबित खासदारांमध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी, मोहम्मद फैजल, क्रांती चिदंबरम, सुदीप बंडोपाध्याय, दनिश अली आदी खासदारांचा समावेश आहे। देशात जे काही घडत आहे ते अतिशय चुकीचं आहे। आमची मागणी तर अशी कोणती होती? आम्ही केवळ संसदेतील घुसखोरी प्रकरणी सरकारच्या स्पष्टीकरणाची मागणी करत होतो, त्यावर चर्चा करण्याची मागणी करत होतो। ही चर्चा आमच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच गरजेची आहे। हा केवळ खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा नाही, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, पण सरकार त्यावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना केला। या प्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। उल्लेखनीय बाब म्हणजे मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षांच्या तब्बल 41 आणि राज्यसभेतील 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। यामुळे संसदेतील घुसखोरी प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा 141 वर पोहोचलाय। सोमवारपर्यंत या प्रकरणी एकूण 92 खासदारांचे निलंबन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांवर टीका केली। भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले की विरोधकांनी आपल्या जागेवर विरोधी पक्षात राहण्याचं ठरवलं आहे। संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्यांच्या समर्थनार्थ काही पक्ष आवाज उठवत आहेत असं ते म्हणाले। हे घरफोडी इतकंच धोकादायक आहे। भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक संसदेच्या वाचनालयाच्या आवारात झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं संसदेच्या संकुलातील घुसखोरीच्या घटनेचा निषेध केला पाहिजे, परंतु काही पक्ष सुरक्षेतील त्रुटींचं समर्थन करतात। पंतप्रधान म्हणाले की या पक्षाचं हे वर्तन सुरक्षेतील त्रुटी इतकंच भयानक आहे। ते असंही म्हणाले की इंडिया या ब्लॉकचे ध्येय आपलं सरकार हटवणं आहे, तर आपल्या सरकारचं ध्येय या देशाचं चांगलं भविष्य निर्माण करणं आहे। विरोधकांच्या या वर्तनामुळे 2024 मध्ये त्यांची संख्या आणखी कमी होईल, भाजपला त्याचा फायदाच होईल। दिल्लीतील संसद घुसखोरी प्रकरणी आणि खासदारांच्या निलंबन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिलंय। या पत्रात शरद पवारांनी संसदेतील सुरक्षेचा भंग आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबन प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेत 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात त्या ठिकाणी उडी घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच विरोधी पक्षांच्या 90हून अधिक खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलंय। यावरूनच निषेध व्यक्त केला जातोय। 13 डिसेंबर रोजी 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारण्याच्या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत असल्याचं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलंय। तसंच केंद्र सरकारने या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं असं मत देखील पवारांनी मांडलंय। 2001 साली संसदेवर हल्ला झाला, त्याच दिवशी या सगळ्या घटना घडल्यामुळं हे अधिक चिंताजनक आहे। सत्य परिस्थिती ही आहे की त्या घुसखोरांनी एका खासदाराने दिलेले पास घेऊन लोकसभेत प्रवेश केला आणि पुढं प्रेक्षक गॅलरीतून स्मोक कॅन्डल घेऊन थेट लोकसभा सभागृहात उड्या घेतल्या। या प्रकरणाचे गांभीर्य पाहता खासदारांनी याबाबत सरकारकडून खुलासा मागणं हे नैसर्गिक आहे। केंद्र सरकारने या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं, मात्र केंद्र सरकारने या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण तर दिलंच नाही, पण उलट सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असं शरद पवारांनी पत्रात म्हटलंय।
हे सर्व खेदजनक आहे. खासदारांवर कारवाई करणं हे संसदेच्या जबाबदारी आणि निपक्षतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. खासदारांना अशा बाबतीत स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. वाराणसीतील ज्ञानव्यापी आणि काशी विश्वनाथ मंदिर यांच्यातील मालकी विवाद प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी 19 डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या 5ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आता या प्रकरणी वाराणसी कोर्टाला 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने सर्व याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला. फेटाळण्यात आलेल्या मुस्लिम बाजूच्या याचिकांपैकी 2 याचिका गुणवत्तेशी संबंधित होत्या, तर 3 ASI सर्वेक्षणाच्या विरोधात होत्या. मुस्लिम बाजू म्हणजेच अंजुमन व्यवस्था समिती आणि UP सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने 1991 मध्ये वाराणसी कोर्टात दाखल केलेल्या मूळ खटल्याच्या गुणवत्तेला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हे प्रकरण वाराणसी न्यायालयात दाखल आहे. हिंदू पक्षाचे वकील विजय शंकर रस्तोगी म्हणाले, मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात 5 याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने त्या सर्व फेटाळल्या आहेत. तसंच 1991 मध्ये हिंदू पक्षाने जे केलं होतं तेच करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाला दिले आहेत. कोर्टात एक याचिका आहे ज्यावर पूजास्थळांचा कायदा लागू होत नाही, कारण प्रार्थनास्थळ कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजीच्या धार्मिक स्थळाची स्थिती बदलू नये. ज्ञानव्यापी प्रकरणात 15 ऑगस्ट 1947 रोजी परिसराची धार्मिक स्थिती मंदिर किंवा मशिदीसारखी होती. कोणत्याही धार्मिक स्थळांचे 2 धार्मिक स्वरूप असू शकत नाहीत, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. एकतर ते मंदिर असेल किंवा मशीद, परंतु हे निश्चित करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता असेल. राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, त्यानंतरच राज्यात मराठी आणि ओबीसींची लोकसंख्या कळेल, असं म्हणत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या विधानावर पलटवार केलाय. तसंच आता जातींमधील हा संघर्ष मिटवण्यासाठी जातनिहाय जनगणना हा एकच पर्याय असल्याचं मत भुजबळ यांनी व्यक्त केलंय. ते नागपुरात बोलत होते. छगन भुजबळ यांचं ऐकलं तर 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढवून घ्याल, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. तसंच छगन भुजबळ हा राजकारणी माणूस आहे, अशी चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू असून सरकार भुजबळ यांचं ऐकत आहे. त्यामुळे जनतेचा सरकारबाबत रोष वाढत आहे, असंही जरांगे म्हणाले. त्यावर भुजबळ यांनी थेट प्रत्युत्तर दिले. याबाबत बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की जातनिहाय जनगणना केल्यानंतरच राज्यात ओबीसी आणि मराठा किती आहे ते लक्षात येईल. जरांगे म्हणतात, राज्यात मराठ्यांची संख्या 6 कोटी आहे, म्हणजे 50% समाज आहे. हे खरं कसं मानायचं? त्यात ओबीसी समाज 54% आहे, म्हणजे एकूण पाहिलं तर 150% असा आकडा जातो. हा आकडा पाहता राज्याची लोकसंख्या 12 कोटीऐवजी 18 कोटी असली पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. 1931 पासून राज्यात जातनिहाय जनगणना झाली नाही. त्याला आता अनेक वर्ष उलटली, तरीही जाती संपल्या नाहीत. उलट जातींमध्ये संघर्ष वाढतोय. माणूस ही एकमेव जात असून त्या जातीला धरूनच वर्तन असायला पाहिजे, मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही, अशा भावनाही भुजबळ यांनी व्यक्त केल्या. आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. शर्मिला ठाकरे यांनी यावर जोरदार पलटवार केलाय. याविषयी मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का, असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केलाय. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅली यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी राज्य सरकारच्या वतीनं चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य यांच्या अडचणी वाढल्यात. भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सॅली यांच्या मृत्यूवर आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असे काही करेल असं मला वाटत नसल्याचं म्हणाल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर केलेल्या टीकेला शर्मिला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. याविषयी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी कधी दिलीच नाही. लहान भावाला कायम बोलले, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. अदानींना प्रश्न केल्यानंतर चमचे का वाजवू लागलेत, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला होता.
त्यावर शर्मिला ठाकरे यांनी पलटवार केलाय. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की 1.5 वर्षापूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्व विरोधी पक्षनेते म्हणतात की आरक्षण द्या, पण मराठा समाजाला आरक्षण त्यांनी का दिलं नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होतं? राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत बसले होतात, धारावीचा पुनर्विकास करायचा होता, मग तुम्ही का केला नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. राजसाहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. 1990च्या रथयात्रेप्रमाणे 8 जानेवारीला गुजरातमधून रामनगरी अयोध्येसाठी आणखी एक रथयात्रा निघणार आहे. ही रथयात्रा गुजरात, MP, UPच्या 14 शहरांमधून 1400 किलोमीटरचा प्रवास करून 20 जानेवारीला रामनगरी अयोध्येला पोहोचेल. अहमदाबादचे रामचरित मानस ट्रस्ट रथयात्रेचं आयोजन करत आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्रस्ट रामलल्लाला 51 लाख रुपये अर्पण करणार. याआधी 1990च्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी प्रथम पूज्य सोमनाथ ज्योतिर्लिंग धाम ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. राम मंदिर आंदोलन रथयात्रेनंतरच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. दुसरीकडे राम मंदिर ट्रस्टने 33 वर्षापूर्वीच्या रथयात्रेचे शिल्पकार लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना जानेवारीत होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येत येऊ नये असं आवाहन केलंय. राम मंदिर ट्रस्टचे चंपतराय यांनी ही माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी 96 वर्षाचे आहेत आणि मुरली मनोहर जोशी जानेवारीत 90 वर्षाचे होतील. ट्रस्टचं म्हणणं आहे की दोघेही ज्येष्ठ असून त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना ही विनंती करण्यात आली होती, जी त्यांनी मान्य केली आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं की 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. निमंत्रितांची माहिती देताना राय म्हणाले की माजी पंतप्रधान देवगौडा यांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी 3 सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 4000 संत आणि 2200 इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. यासोबतच 6 शंकराचार्य आणि सुमारे 150 ऋषीमुनीही अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असं राज्यपालांनी अलीकडे सुचवलं होतं. याबाबत बोलताना केसरकर म्हणाले की राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. यामुळे आता 2री पर्यंतची प्राथमिक शाळा 9 वाजता सुरू होणार आहे, परंतु इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. एकट्याने याबाबत निर्णय घेणं योग्य नसल्यानं तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असंही केसरकर यांनी सांगितलं. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांना हा नियम लागू असेल, असंही केसरकर म्हणाले.